तरी जा, लुगडा नेसायचा आहे ना. आजी, पांडू म्हणजे ना मागल्या जन्मी माझे आजोबाच असणार. बरोबर आहे ग त्याचं. तू चल बरं पटकन, तशीच नको राहिलास. चल आपण चटकन आवरून येऊया. आलंच हा. चल. मालकांच्या नाकाखालून ही गोदा आलीच कशी? ठाऊक नसेल. ठाऊक झालं ना तर आकाश पाताळ एक करतील. मालक, आओ आबाई गेली आता. परत उगवल गवताच्या पात्यावानी. मालक, अहो आबाई उगवली नव्हती. अहो आमच्या मोठ्या बहिणीची कलागत आहे ही. तुम्हाला पाण्यात जी पाहते म्हणूनच आबाईची मदत घेतली आणि नाकावर टिचून इथून निघून गेली. गोदा एकटी करू शकल? आता तर अहो तिला ठाऊक होता ना. पुन्हा तुम्ही तिला म्हणून बघायला याल आणि मग आबाई बघून कडी पातळ होईल. दाम्या, तुझा आत्ताच्या आत्ता त्या कुटील डाव रचणाऱ्या गोदाला घेऊन ये. अयो मालक, अहो आपलीच आहे की हो अजून म्हणतो मी. कोण? बाजी हो बाजी. अहो ती गंगा गेली आहे वैद्यबुवांकडे. म्हणजे 5 सवाशिणी कशा पूर्ण होणार हो म्हणतो मी. तुम्ही काळजीत सोडा हो. धनी, काय झालं तर माझं धनी? गंगा तू शांत हो आधी. अहो असं कसं शांत हो? माझं धनीला काय झालं, उठत पण नाही, डोळे बी उघडे नाहीत क्या हो? गंगा, मी उपचार करतोय ना, गोंधळ घालू नकोस. इथे बाजूला उभी राहा. बघितलंस, हळदी कुंकवाला जायचं मनात आणलं तर एवढं घडलं. प्रत्यक्षात गेलीस तर काय होईल? धाकट्या मालकीन बाईंनी तुला बजावलं होतं तरी निघालीस. आता बघ कर्माची फळं. विनू, हा सोमनाथला इथेच राहू दे. नाही म्हणजे तो बरा आहे, पण माझ्या समोर आराम करू दे. ठीक आहे? हा बरोबर बरोबर. सोमनाथच्या बायकोला राहू दे सोमनाथ जवळ. गंगा, तू बस सोमनाथच्या जवळ. हे बघ, अजिबात हरायचं नाही, कळलं ना? मी येतो. विसोबा, पण तुम्ही इथे कशासाठी आला होता? प्रतेव, सोमनाथच्या बद्दल कळलं ना म्हणून आलो होतो पाहायला. आता गंगा आहे, येतो मी. यांना कधी सोमनाथचा पुळका यायला लागला? अरे पण गोदा गेलीच ना. ती आपलं कुंकू लावून घेणार म्हणजे आमच्या तोंडाला काळा फसणार किरा पाहिला. तू तिला आत्ताच्या आता घेऊन ये आणि हातपाय जोडून घेऊन येऊ नको. फरफटत घेऊन ये. मालक, पण मी काय म्हणते, दामू शेठचा काहीच ना जरा मौच आहे. कोणाला आहे? या रेड्याचा? नाही जमणार याला. मी एक काम करते, मीच जाते आणि तिला फरफटत घेऊन येते. काय म्हणता? येतेच. चला दामू शेठ, चला. अरे किंवा मालका, पण गोदा एकटी समज करू शकल नाही. तिच्या पाठीमाग कोणीतरी विभीषण आहे, खरबेदी. बघा गंगा तर नाही गेली हो, कारण ती तर गेली आहे वैद्यबुवांकडे. गोदा पण बांधलेली इथंच, दोन्ही गाया बाद. गोदा जा,
दसरा पुरी बी आता मोठ्या वाळवाने दिसायला लागली. हो ना ग बुडके? चला माझ्या सखूच हे साजीर रूप मालकाने नको बघाय. नाही म्हणजे सखू दिसतेय सवाष्णी सारखी, पण नाही हा ती. नाही म्हणजे तुम्ही सगळ्या भ्रमात राहाल की 5 सवाष्णी झाल्या. हो पण खरंच की अजून 5वी सवाष्णी याची राहिलीच आहे की. मला नाही वाटत आता कोणी येईल. खरं सांगू का? नाही म्हणजे बोलू नये, कारण आपलेच दात आणि आपले चोट. पण खरंय ते खरंय. नाही म्हणजे आमच्या उमावंस त्यांच्या विधवा सासूला घेऊन नवीन लुगडं नेसून रावळात आल्या ना, तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली होती. नाही म्हणजे शांता आजी सगळ्यांनाच आवडतात, पण म्हणून देवाधर्माच्या कार्यात अशी रीत मोडून चालेल का सांगा मला? पण मामी हो ठाऊक आहे मला, वाईट वाटेल म्हणूनच बोलले नव्हते, पण आता बोलते. उमावंचं चुकलंच आहे तुमचं. मला नाही वाटत तसं. तुमच्या वाटण्या न वाटण्यानं 5वी सवाष्ण येणार आहे का? व्हायचा तो अपशकुन झालाच ना. हो मे जाऊ दे ग. माझ्यामुळे 5वी सवाष्ण येत नसेल तर मीच जाते कशी. होयच ना बुडगे, तुझ्यामुळे काहीच नाही होत. मालकाजोबांनी संडास डब दिलाय का हळदी कुंकवाला गेला तर तंग तोडी, म्हणून बायका घाबरून येत नाही. बुडगे मला काय नाही झालं. हो आजी, तू कुठेच नाही जायचंस. तू आम्हाला इथेच हवीस. आजी तुम्ही थांबा, आम्हाला बी तुम्ही इतकंच पाहिजे. भय बरोबर आहे. मग माझं काहीच म्हणणं नाही. नाही म्हणजे मी काही वैरीण नाही आजींची. फक्त माझं असं म्हणणं आहे की 5वी सवाष्ण कुठून येणार आहे तेवढं फक्त मला सांगा. आणि ती नाही आली तर हे हळदी कुंकू कसं होणार आहे तेही सांगा. हे काय आहे? मामी कशावरूनही बोलते आणि त्या माऊलीला रडवते. कप्रिये, तू मला अशी ओरडतीये जणू की मीच अपराधी आहे. अगं मामी बोलतीये, तिला बोल. बघा हा, मी जर का बोलायला लागले तर तुमच्यासारखं जपून सांभाळून वगैरे बोलणार नाही बरं. तुला जसं बोलायचं आहे तसं बोल. शेवटी काय,
कुणाच्या तरी सांगण्याने भेदाभेदाचे पिंजरे तुटले म्हणजे झालं. भेदाभेद, भ्रम, अमंगळ हे शब्द तेवढे बोलतात, पण कृतीत काय? हो ना, जातीपाती, लहान मोठा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, सधवा विधवा, वांजले कुरवाळी या सगळ्या गोष्टींच्या भिंती उगीच बांधल्यात आणि त्यावरून एकमेकांना बोचकारणं चालू आहे. हे मलाही खटकतं. वा, खटकतं, आणि तरी सुद्धा नुसतं बघत राहायचं? हो, आपण या सगळ्यांना जागं करायला हवं. काही नाही, चोखा सोयरापासून मी हेच म्हणत आले, पण तुम्ही एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. अगं प्रिये, मी काय म्हणतोय जरा नीट समजून तर घे. अहो जरा सगळं जाणता तरीही रुसता. अहो जरा जरा बघा तिकडे राहुळात काय चाललंय. या बघा. आजी नका काळजी करू, होई समजा नीट. सखू, माझ्याकडून तू गंगीलाच बोलवायला गेलती ना? म्हणजे 5वी सवाष्ण गंगीच की? हो, गंगाच अजून आली नाही. गंगेच्या दादल्याला म्हणजे सोमनाथला खोक पडली म्हणा कामाच्या इथं. वैद्यबुवांकडेच गेलीत समजे. थोडक्यात गंगा काही येत नाही आता. दुसरं कोणी नाही काय यायचं? नाही ना, कोण येणार? बोलू नये, पण तुमच्या दादल्यासमोर यायचं म्हणजे जरा कठीणच आहे ना. तुमच्या धाकल्या मालकीनबाई आमच्या बी घरला आलत्या. इथं यायचं नाही सांगाया, पर मी आले. पण इतकी धडपड करून 5 जणींची ओटी भरेल असं बोलले होते. ते काही होत नाही आता. रडू नको सुमे, तो विठुराया बघतोय. तुम्ही सगळे एवढे मनापासून बोलताय म्हणजे तो नक्कीच धावून येईल. आपण फक्त मनाची समजूत घालतो. मला आता काही खरं. अहो मग तेच तर मी कधीपासून सांगतेय. पण रीतीभाती दाब्यावरच बसवल्यावर काय होणार? पण माझ्या मेलीचं तोंड दिसतं सगळ्यांना. आता तू कुठे चाललायस? गंगा मावशीला नगं का आणायला? अरे पण सोमनाथ काकांना लागलं म्हणाली ना शकू मावशी. अगं पण बुवा आजोबांकडे बसेन की मी तिथं आणि गंगा मावशीला इथं पाठवेन. मामी उमायला कशी बोलते बघितलंस ना? तिला रडवलेलं मला नाही बघवत. मला पण नाही रे सहन होत. थांब, तू एकटं जाऊ नकोस, मी पण येते. तू एवढं सजून दिसून आहेस, तू कशा पायी येतेस धुळेत? अरे पण तू एकटा गेलास तर मला चैन नाही पडणार. मग गप डोळे मिटून कमरेवर हात ठेवून उभा आहे ना, तुझ्या कानाला सांग की 5वी सवाष्ण पाठव बाबा. मी आलोच. किती आदर वाटतो रे मला तुझं पांडू. अगदी गोडेस. विठुराया समजा सुरळीत पार पडू दे. नाही म्हणजे एवढं धाडस करून आलात, पण काय उपयोग? 5वी सवाष्ण कोण आणणार? नाही म्हणजे किती वेळ ताटकळणार म्हणते मी. बाई 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 बाई, हे भोळे कसले?
इथे येऊ नये म्हणून मालकाने इतकं करकचवून बांधलं की काय. आय गो, मामा मामी आहे एकटीच, पण 10 जणींचा ऐवज आहे. लहान थोर म्हणून पाहत नाही, नुसते वार करत सुटते. बिचाऱ्या सखू आणि पांडूच्या मनाला किती लागलंय ते. सखू तर एवढं सुरेख नवं लुगडं नेसलीये, पण ते मिरवायचं सोडून गंगा का नाही आली ते बघायला धूळ मातीतून निघाली हो पोर. कोणी जाणीवपूर्वक असं दुसऱ्याला दुखावू शकतं हे तिला ठाऊकच नाहीये. मोठी माणसं जाणून बुजून काय काय करू शकतात याच्या कल्पनेपासून आणि अनुभवापासून कित्येक योजना दूर आहे ती. आणि तशीच राहो. हो, तशीच राहो. आणि काय पदरी निराशा येवो, दुसऱ्यांनी दुखावणं येवो, असंच ना. ते काही नाही. तिने हुशार व्हायलाच हवं. व्यवहारात 2 दिले 2 घेतले असं वागावं लागतं हे तिला समजायलाच हवं. आणि जगात सारी माणसं आपल्यासारखी, आपल्या आई आप्पांच्या सारखी नसतात. मालकांसारखे धूर्त, दुष्ट आणि विकृत लोक या जगात असतात हे तिला कळायलाच हवं. आणि ती तुम्हाला तर सखा मानते ना, तुम्ही नुसतं बघत राहाल. ती सत्यभामा किती दुष्ट वागते पाहताय ना. अर्थात नावातच सत्यभामा आहे म्हटल्यावर. अगं 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 प्रिये, अगं कुठून कुठे पोहोचतेस. मला दिसतंय सर, पण मगाशी तूच म्हणालीस ना की हा आम्हा बायका बायकांचा विषय आहे. मग मीच काहीतरी करू. काही नको. तुम्ही फक्त कमरेवर हात घेऊन डोळे मिटून स्वस्थ राहा. काहीच करू नका. जे होईल ते होऊ दे. अगं प्रिये, जरा समजून घे मी काय म्हणतोय. काही नको. काहीच बोलू नका माझ्याशी. अगं पण विठुराया, पाठवणारी 5वी सवाष्ण माझ्या उमेने किती उत्साहाने गेले सगळं ठाऊक आहे ना. विठुराया, मी रखुमाई मातेला निमंत्रण दिलंय. सांग बरं का. आमंत्रण नाही. आणि हो, आठवण आहे ना की मी रखुमाईचं निमंत्रण तुझ्याकडे केलं होतं ते. होय होय, तू दिलंयस ना निमंत्रण. सांगतो तिला. प्रिये, सखूची त्रेधा बघून खरंच असं वाटतं की पुन्हा एकदा मी मोहिनी रूप घ्यावं आणि 5वी सवाष्ण होऊन रावळत जावं. अरे ही कुठे गेली. रागवली की काय. सखूचा प्रश्न सोडवण्यासाठी मी काहीच नाही करणार असं खरंच वाटलं की काय हिला. विठुराया, मी रखुमाईला केलेलं निमंत्रण पोचवलं नाहीस का तू. अचानक मोगऱ्याचा सुगंध कुठून आला. हे काय पाहतोय मी प्रिये. हे रूपही किती साजरं दिसतंय तुला.
देवा देवा, असे काही भाव चेहऱ्यावरती धारण केले की कुणाला वाटेल की देवीने घेतलेले लखुमाईचे रूप हे जणू काही आपल्याला अनपेक्षितच होते. आणि दचकला तसे की ज्याचं नाव ते. स्वागत आहे मुनिवर, आलात? नारायण नारायण. अहो आमच्यासारखा भोळा बाबडा जीव त्रैलोक्याचे हित ध्यानात ठेवून योग्य वेळी योग्य ठिकाणी अवतरतो आणि त्रैलोक्याचे स्वामी त्याचे आलात या शब्दात स्वागत करतात. बरे यात खोच अशी, आलात योग्य वेळ साधून आलात असेच काहीचे ऐकू आले. धन्य धन्य आहात मुनिवर, धन्य आहात. वाक चातुर्यात तुम्हाला कोण हरवणार? भगवंता, रखुमाई देखील आपल्याप्रमाणे खेळ्या निघाल्या. सखूसाठी रूप बदलून पुन्हा एकदा लखुमाई होऊन गेल्या. हा, आता त्यांनीच जावे हे तुमच्या मनात होते म्हणून तुम्ही त्यांना मुद्दामूनच डिवचलं. अहो भोळ्या बिचाऱ्या. अहो किती किती किती, एकाच दगडात किती पक्षी माराल? आता कृपा करून तुमच्या त्रिकालदर्शी दृष्टीनं अचूक टिपलेलं सत्य तुमच्या मनातच असू द्या, नाहीतर भलते गैरसमज होतील आणि भांडण होईल. नारायण नारायण, जशी आज्ञा भगवंता. पण सत्य फार काळ पोटात राहत नाही, ते ओठावर येतेच. बघती मी, मला स्वप्न पडतंय का? असं तर उन्हाचं सोनेरी पट्टा होत, मला तर काहीतरी वेगळंच वाटलं. आप्पा काय म्हणतात बरं? संतांना काय 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 तर हा दिव्य दिव्य अनुभूती होते. ती अशीच असेल का? त्यातून बाहेरच यावंसं वाटत नव्हतं.